मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मिनी बो कशा प्रकारे बनवायचा ते। तर इथे बघा मी हे ब्लाउज शिवलेला आहे आणि ह्या ब्लाउजला इथे बघू शकता अशा प्रकारे ही स्लीव डिझाइन केलेली आहे। तर या स्लीवसाठीच आपल्याला छोटा बो बनवून इथं अटॅच करायचा आहे। तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत। तर चला सुरुवात करूया कशा प्रकारे आपल्याला बनवायचे ते। तर इथे बघा एक बो मी इथं बनवून घेतलेला आहे आणि सेम याचप्रमाणे आपल्याला दुसरा बो बनवायचा आहे। तर इथे बघा त्याच्यासाठी मी इथं हा कपडा घेतलेला आहे। तर रुंदीला घेतला आहे 5 इंच आणि उंचीला घेतलेला आहे 4 इंच। तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात अगोदर डबल फोल्ड करून घ्यायचा आणि इथं आपल्याला साइडने अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि एका साइडला 1 इंच एवढा आपल्याला कपडा सोडायचा आहे, कारण आपल्याला इथं बो सरळ करून घेण्यासाठी थोडीशी जागा सोडायची आहे। ओके, तर इथे बघा इथपर्यंत शिलाई मारून घेतली आणि शेवट आपल्याला तिथं लॉक करून घ्यायची आहे शिलाई, जेणेकरून खुलणार नाही। तर इथे बघू शकता एवढा कपडा मी इथं ओपन ठेवलेला आहे आणि जे कॉर्नर आहेत ते आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे जो बो आहे तो आपला इझिली पलटी होतो। तर इथे बघा अशा प्रकारे जो धागा भरायचा स्क्रू आहे त्याच्याने मी इथं बो पलटी करून घेत आहे आणि बो पलटी करून झाल्याच्या नंतर ते बोचे चारी पण जे कोपरे असतात ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या बोला जो लुक आहे तो व्यवस्थित येतो आणि छान दिसतो। तर इथे बघा अशा प्रकारे चारी कोपरे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। आता इथे बघा सगळे कोपरे काढून झालेले आहेत आणि जो आपण कपडा जागा ठेवलेली होती ना बो सरळ करण्यासाठी, तिथे जो कपडा आहे तो आतल्या साईडला टाकायचा थोडासा, जेवढी आपण शिलाई घेतली होती तेवढाच, आणि इथं जो कपडा आहे तो एकदम सरळ करून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला एक छोटीशी शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून जो आपण मोकळी जागा ठेवलेली होती ती पूर्ण पॅक होऊन जाईल। तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला वरून एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता बरोबर मधून आपल्याला असे छोट्या छोट्या चुन्या टाकून बो तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला असे एकदम छोटे छोटे चुन्या घेऊन पूर्ण बोला पूर्ण धागा मॅचिंग धागा घ्यायचा आहे आणि धागा पूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे। आणि बऱ्याच वेळा आपल्याला धागा गुंडाळायचा म्हणजे जेणेकरून धागा तुटणार नाही, कारण हा पातळ धागा असतो, जास्त खेचला तर तुटतो। त्याच्यामुळे इथं 7-8 वेळा आपल्याला गोल गोल राऊंडमध्ये धागा फिरून पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे आणि लास्ट आपल्याला एक गाठण मारून घ्यायची आहे। तर व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला इथे एक गाठण मारून घ्यायची आणि नंतर एक्स्ट्राचा धागा आहे तो इथं कट करून टाकायचा। तर इथे बघा आपला पूर्ण बो बनवून तयार झालेला आहे आणि नंतर बोवर आपल्याला एक छोटासा स्टोन किंवा बटन तुम्ही काही लावू शकता। तर ब्लाऊजसाठी आहे इथे मी ब्लाऊज डिझाईन सेम त्या मनी लावले होते, त्यामुळे त्याचप्रमाणे मॅचिंगचं इथं मी मनी घेतलेला आहे, मोती घेतलेला आहे, तर त्याच्यावर लावलेला आहे। आणि कसा झालेला आहे आपला बो बनवून ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।